जय हिंद. मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. अख्ख्या महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेलं आपलं युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी पोलीस भरती. तर अलंकाराच्या सिरीज मध्ये आजचा आपला 12वा नंबरचा आपण प्रकार पाहणार आहोत. ठीक आहे. तर अर्थालंकार अलंकाराचा दुसरा मुख्य प्रकार आहे आणि अर्थालंकाराचा 12वा प्रकार आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर 12व्या प्रकाराचं नाव आहे व्याजस्तुती अलंकार. तर याच्या आधीचे 11 प्रकार आणि शब्दालंकाराचे 3 उपप्रकार याच चॅनलवर अपलोड झालेले आहेत. पाहिले नसतील तर पाहून घ्यायचे. ठीक आहे. तर करूयात सुरुवात. आपण बघूयात व्याजस्तुती अलंकारामध्ये नक्की काय आहे. तर बघा, नावातच आहे काय, व्याज. व्याजाने काय केले जाते, कौतुक केलं जातं. म्हणजेच काय असतं, तर डायरेक्ट जे शब्दाचा अर्थ नाही घ्यायचा आपल्याला. ठीक आहे. तर इथं काय, बाहेरून स्तुती पण आतून निंदा, किंवा बाहेरून निंदा पण आतून स्तुती असेल तेव्हा व्याजस्तुती हा अलंकार होतो असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. आता विरोधाभास मध्ये आपण बघितलं होतं की वरकरणी विरोध, पण आतमधून तसा विरोध नसतो. म्हणजे वरवर वाचल्यावर आपल्याला कळतं की विरोध आहे, पण वाक्याचा अर्थ लक्षात घेतल्यावर कळतं की विरोध नाही. सेम तसंच आहे, फक्त निंदा आणि कौतुक इकडे आहे, विरोध नाही. तर वाक्य बाहेर फक्त वाचल्यानंतर कळतं की कौतुक केलंय कोणाचं तरी, पण जेव्हा अर्थ लक्षात घेतो तेव्हा तर कळतं की कोणीतरी निंदा केली याची. ठीक आहे. किंवा फक्त वाक्य वाचल्यानंतर कळतं की निंदा आहे, पण अर्थ लक्षात घेतल्यावर कळतं की कौतुक केलंय, असं आहे. तर एक उदाहरण याचं फेमस आहे, ते एक उदाहरण आपण इथं पाहूयात. होती वदन चंद्राच्या दर्शनाचीच आसती, होती वदन चंद्राच्या दर्शनाचीच आसती, अर्धचंद्र तू द्यावा कृपा याहून कोणती. काय बघा आता, वाक्य वाचल्यावर काय कळतंय, होती वदन चंद्राच्या दर्शनाची आस, अर्धचंद्र तू द्यावा कृपा याहून कोणती. म्हणजे कौतुक केल्याचा बोध वरवर वाक्य वाचल्यानंतर वाटतं, बाहेरून स्तुती आहे, वरवर वाक्य वाचल्यावर कळतं की कौतुक केलंय, पण जेव्हा अर्थ लक्षात घेतो तेव्हा आपल्याला कळतं की इथं कौतुक न करता काय केलेलं आहे, त्याची निंदा केलेली आहे. कशामुळे कळतंय, कुठला शब्द असा आहे की त्या शब्दामुळे आपल्याला कळतंय निंदा केलीये. आठवतोय शब्द कुठला आहे, तर बघा, होती वदन चंद्राच्या दर्शनाचीच आसती, अर्धचंद्र तू द्यावा कृपा याहून कोणती. अर्धचंद्र देणं म्हणजे गचांडी देणं किंवा फसवणे, किंवा फसवणे. ठीक आहे. वदन चंद्राच्या दर्शनाची आस होती, पण आम्हाला माहिती तू फसवणार आहे, कृपा याहून कोणती म्हणजे याच्यापेक्षा वेगळं तू काय करू शकतो, शेवटी तो आम्हाला फसवणारच आहे. अर्धचंद्र तू द्यावा कृपा याहून कोणती. अर्थ लक्षात घेतल्यावर कळतंय निंदा आहे, पण वरवर वाक्य वाचल्यावर अर्धचंद्राचा अर्थ माहित नसल्यावर कळतच नाही आपल्याला. वरवर वाक्य वाचल्यावर आपल्याला कळतं की इथं स्तुती केली आहे, त्यांचे कौतुक केले असं वाटतंय. व्याजस्तुती अलंकार. तर अजून काही व्याजस्तुती अलंकाराचं PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये पोलीस भरतीच्या पेपरमध्ये जर काही उदाहरणं आली असतील तर मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. ठीक आहे. तर हा होता आजचा आपला व्हिडिओ. कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि पुढचा 13 नंबरचा प्रकार आपण याच्या नंतर घेऊन येणार आहोत. लेक्चर शेअर करायचे, प्रत्येक व्हिडिओ शेअर करायचा आहे, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय, आवडलं तर लाईक देखील करायचंय. भेटूया पुढच्या व्हिडिओत पुढचा प्रकार घेऊन. तोपर्यंत अभ्यास करत राहा. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट.